उमेदवार पुष्पावती पवार यांनी साधला चौक सभेत महिलांशी संवाद, लाडक्या बहिणींचा वाढता पाठिंबा। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून आज दिनांक 10 जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक 26 मधील चुंचाळे येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते। या चौक सभेत भारतीय जनता पार्टीच्या पुरस्कृत उमेदवार पुष्पावती यशवंत पवार यांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या। यावेळी महिलांनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडत उमेदवार पुष्पावती पवार यांना भरभरून प्रतिसाद दिलाय। सभेदरम्यान भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यशवंत पवार यांनी गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागातील जनसामान्यांचे प्रश्न सातत्याने मार्गी लावण्याचे महिलांनी सांगितले। आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक 26 मध्ये विविध विकास कामे करण्यात आली असून त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळाल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। या पार्श्वभूमीवर यशवंत पवार यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांच्या पत्नी व उमेदवार पुष्पावती यशवंत पवार यांना प्रभाग क्रमांक 26 मधून महिलांचा वाढता व ठाम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र या चौकसभेत स्पष्टपणे दिसून आले। सुरुवातीचा 5 वर्षाचा कार्यकाळ हा त्या नगरसेवकाचा होता, परंतु गेल्या 4 वर्षापासून म्हणजे पुढच्या महिन्यात 17 तारखेला 4 वर्ष होईल हे माजी नगरसेवक झालेले आहेत। त्यांच्या हातात कोणत्याही प्रकारची सत्ता नाहीये, परंतु म्हणतात ना की जर कोणी नसेलच तर त्या माजींना पण नगरसेवक म्हटलं जातं। म्हणजे त्यांना 5 वर्ष मुख्य आणि उरलेले 4 असे 9 वर्षाचा कार्यकाळ मिळाला। पण 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये चुंचाळा शिवार असेल, चुंचाळा शिवारातला मग चुंचाळा गाव, रामकृष्ण नगर, संजीव नगर, भोर टाउनशिप, विराट संकुल, माडा, आशीर्वाद नगर, जाधव संकुल, पाटील पार्क, मेटगे नगर, बालाजी गार्डन, बालाजी पार्क, त्याच्यानंतर तुमचा दत्त मंदिर परिसर, बजरंग नगर, विराट केवल पार्क, अष्टविनायक नगर, हा जो पश्चिम बाजू आहे, तुम्ही पूर्वेला जर गेला तर तुमच्या लक्षात येईल का निवडणूक न लढवलेले बरं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।